आता मोठी बातमी पालघरमधून डहाणूतल्या वाढवण बंदर संघ समितीने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखण्यास सुरुवात केली आहे। तब्बल 2 ते 2.5 हजार भूमिपुत्र या आंदोलनामध्ये सहभागी झाले। याच पार्श्वभूमीवर चारोटी इथं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। यामध्ये आरसीएफच्या 5 आणि एसआरपीएफच्या 2 तुकड्याही तैनात करण्यात आलेल्या आहेत। वाढवण बंदराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच महिन्यात होणार आहे। त्यामुळे स्थानिक संघटना आक्रमक झाल्या। तर पालघरमधली आपण ही बातमी पाहतोय। वाढवण बंदराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। डहाणूतल्या या वाढवण बंदर संघ समितीने आता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखण्यास सुद्धा सुरुवात केलेली आहे आणि तेव्हाचीच ही दृश्य आहेत। तगडा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। 2 ते 2.5 हजार भूमिपुत्र या आंदोलनात सहभागी झाल्याचं सुद्धा कळतंय आणि याच पार्श्वभूमीवर चारोटी इथं आता पोलिसांनी मोठा बंदोबस्तही तैनात केला। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांच्याकडून। रुपेश, आपण पाहतोय वाढवण बंदराला स्थानिकांनी विरोध केलेला आहे। पोलीस बंदोबस्त सुद्धा इथे पाहायला मिळतोय। सध्याचे काय अपडेट्स आहेत? नक्कीच स्थानिक भूमिपुत्र जे आहेत ते वाढवण बंदराविरोधात आता आक्रमक होताना बघायला मिळत आहे। एकूणच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच महिन्यात या बंदराचं भूमिपूजन जे आहे ते होणार आहे अशी घोषणा केल्यानंतर ही भूमिपुत्र जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। आदिवासी एकता परिषद असेल किंवा वाढवण बंदर संघर्ष समिती असेल किंवा त्याचसोबत इतर ज्या मच्छीमार संघटना आहेत ते आता एकवटलेल्या आहेत। यामध्ये महिलांचा सहभागी मोठ्या प्रमाणात आहे। वाढवण बंदर रद्द करा अशा ज्या घोषणा आहेत त्या एकंदरीत करण्यात येत आहेत। चारोटी येथे हा महामार्ग जो आहे तो रोखून धरलेला आहे। काही वेळ झाला इथे महामार्ग दोन्ही साईडची वाहतूक जी आहे ती पूर्णतः बंद केलेली आहे। एकूणच तगडा पोलीस बंदोबस्त देखील इथे तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे दिवसेंदिवस वाढवण बंदरासंदर्भातची भूमिका जी आहे ती किंवा वाढवण बंदरासंदर्भात स्थानिक जे आहे ते आक्रमक होताना आपल्याला बघायला मिळत आहेत। नक्कीच धन्यवाद रुपेश, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध होता आणि त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्तही तैनात केलेला आहे।